तुम्हाला सुद्धा अनारसे बनवण्याचं टेन्शन येते का की अनारसे परफेक्ट होतील की नाही, ते तेलामध्ये विरघळतील का, त्याला जाळी पडेल की नाही, किंवा अनारशाचे तांदूळ किती दिवस भिजवायचे, अनारशाचं पीठ किती दिवस मुरवायचं. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण तांदूळ जास्त न भिजवता, पीठ जास्त न मुरवता, अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाणामध्ये रेशनचे तांदूळ आणि गुळाचे अनारसे करणार आहोत. आणि हे अनारसे अगदी परफेक्ट तयार होतात. तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी अनारसे करत असला तरी तुमचे अनारसे अजिबातही फसणार नाहीत. अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. या व्हिडिओमध्ये मी अनारशासाठी तांदूळ कोणते घ्यायचे, तांदूळ आणि गुळाचं प्रमाण कसं ठेवायचं, तांदूळ किती दिवस भिजवायचे, अनारशाचं पीठ कसं तयार करायचं, शिवाय पीठ कसं मळायचं आणि एकदम आणि पटापट असे अनारसे कसे बनवायचे याची ट्रिकसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता अनारसा कढईमध्ये टाकल्यावर अजिबातही विरघळत नाही आहे. अनारसा तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर कसं असायला पाहिजे, अनारशाला जाळी कशामुळे पडते, या सगळ्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. आणि या अनारशाची संपूर्ण रेसिपी आपल्या सिंपल मेजवानी मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठी या चॅनलला एक वेळ नक्की भेट द्या. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि दिवाळीच्या फराळातील अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करा.